अहिल्यानगर जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगावचा 52वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। अवघ्या एका तालुक्यापुरती मर्यादित असलेल्या या संस्थेने आज आपल्या नावाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपला कार्याचा विस्तार केला आहे। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701 यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सभासदांच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 1974 रोजी शेवगाव तालुक्यापुरती वीज कामगार सहकारी पतपेढी या नावाने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। गेल्या 52 वर्षांच्या प्रवासात संस्थेने आपल्या पारदर्शक व्यवहारामुळे आणि सभासदांच्या विश्वासामुळे आज महाराष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त केले आहे। वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील तांत्रिक भवन तसेच शेवगाव येथे संस्थापक, ठेवीदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गुलाबराव प्रकाश डोंगरे हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण शिंदे यांनी केले, तर संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा भाऊसाहेब भाकरे यांनी मांडला। नमस्कार, मी भाऊसाहेब भाकरे, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना तथा माजी चेअरमन विद्यमान संचालक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव। आज आपल्या या संस्थेला 52 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्थापना दिन आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचं केंद्रीय नेतृत्व सरचिटणीस माननीय सय्यदजी जहिरुद्दीन साहेब, सल्लागार प्रमुख एन.के. मगर साहेब, आमचे सहकारी आर.पी. थोरात साहेब, ताराचंद कोले मामा, दत्तू पाटील थोरात, केंद्रीय पदाधिकारी संघटनेचे बी.डी. पाटील साहेब आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन गुलाबरावजी डोंगरे साहेब, व्हाईस चेअरमन संदीप जाधव पैलवान, सचिव सुनीलजी मांटे साहेब, तज्ज्ञ संचालक अरुणजी शिंदे साहेब, या संस्थेचे कार्यकारी संचालक अरुणजी इंगळे साहेब आणि सर्व संचालक मंडळ, या संस्थेमध्ये ज्यांनी रोपटं लावलं ते असे संस्थापक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या मुख्यालयामध्ये तांत्रिक भवन अहिल्यानगर येथे आज अतिशय उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। तसेच या संस्थेची शाखा शेवगाव या ठिकाणी आहे, जिथं या संस्थेची रोपटं लावले गेलं, तिथेही संस्थेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये केला। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या वीज कंपनीमधील सेवानिवृत्त विविध संघटनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली, मगर साहेबांच्या आमच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण जे सेवानिवृत्त आहेत त्यांना पेन्शन योजनेच्या संदर्भात साहेबांनी लीड करावं, हेही आज पेन्शनधारक जे आहेत आणि ज्यांची मागणी आहे प्रलंबित ते सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते। या संस्थेचे ठेवीदार जे की या संस्थेवर असलेला विश्वास, राज्य कार्यक्षेत्र झाल्यामुळं वाढलेलं भाग भांडवल आणि संस्थेवरचा विश्वास म्हणून ऐतिहासिक 9.5% आम्ही ठेवीवर त्या ठिकाणी व्याज देतो, असे ठेवीदारसुद्धा या संस्थेचे उपस्थित होते। आणि आजच्या या 52 वर्षाच्या निमित्ताने आम्ही सांगू शकतो की जे ठेवीदार आहेत, सेवानिवृत्त झालेत, आमचे आउटसोर्स बांधव आहेत आणि जे संस्थेचे किंवा वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, यांच्यासाठीचं तर आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलाच, ही संस्था भरभराटीस आणलीच। परंतु मी जे आता सांगितलं का सेवानिवृत्त किंवा आउटसोर्स किंवा इतर यांच्यासाठीही कशा पद्धतीने पुढं जाता येईल याला जोडून आम्ही आज त्या ठिकाणी ते पुढचा प्रोग्राम सांगत नाही, परंतु यांच्यासाठीचं सुद्धा एक नियोजन आम्ही त्या ठिकाणी लवकरच करत आहोत आणि याच्याच पॅरलल या संस्थेवर जसा विश्वास आहे तशाच पद्धतीने त्यांनाही कशी सेवा देता येईल, कर्ज घेणं असो, त्यानंतरचं ती कर्जाची परतफेड करणं असो, अशा पद्धतीचा या सहकार खात्याचा गाढा अभ्यास असलेले कार्यकारी संचालक अरुणजी इंगळे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही अजून एक पुढचं पाऊल भविष्यात टाकत आहोत आणि त्यावेळेस सुद्धा या सर्व टीमला आम्ही पाचारण करू। दुसरं, आजच्या या निमित्ताने दुग्ध शर्करा योग आहे का महावितरण कंपनीमध्ये जे काही
पूर्ण राज्यभरातून 4 लाईन स्टाफ बांधवाची दिल्ली या ठिकाणी 7 मार्च रोजी होणाऱ्या लाईनमन डेच्या निमित्ताने 4 पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी लाईन स्टाफची नियुक्ती करायची होती. तर अहिल्यानगर जिल्ह्याला या संघटनेच्या आणि वीज कंपनी महावितरण कंपनीच्या माध्यमातून संधी अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली. त्यांचाही भव्य असा सन्मान आमच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याचा योग आम्हाला आला. या माध्यमातून मी सर्व ठेवीदार, सर्व सभासद बंधू भगिनी आणि 3ही वीज कंपनीमधील कर्मचाऱ्यांना विनंती करतो का आपण महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेशी जोडले जाऊन या संस्थेची जर जोडले गेले तर अनेकांचे स्वप्न यापूर्वी साकार झालेले आहेत. आपलंही स्वप्न साकार होण्यासाठी आवाहन करतो आणि ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि आज जे उपस्थित राहिलेत त्या सर्वांचे या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. धन्यवाद. या दिमागदार सोहळ्यात 1701 संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहीरुद्दीन, सल्लागार नागोराव मगर, दत्तात्रय थोरात, बीडी पाटील, ताराचंद कोल्हे, रमेश थोरात यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्करराव तरटे, संस्थापक राहीज नाना, मुकेश वांद्रे आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि सेवक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी मर्यादित अखंडित महाराष्ट्र या संस्थेचं आज 52व्या वर्षामध्ये पदार्पण केल्याबद्दल सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. सर्व सभासदांना आणि सभासद हा मालक हा घोषवाक्य असल्यामुळे या सर्वांना मी शुभेच्छा देतो. व 52व्या वर्षी ही संस्था पदार्पण करत असताना एक असं त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं 52 वर्षापूर्वी, तो स्वप्न साकार करण्याचं कार्य सन्माननीय आमचे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील संचालक यांनी करून दाखवलं. एक अहिल्यानगरसारख्या ठिकाणी भव्य इमारत आणि या भव्य इमारतीमध्ये एक कॉर्पोरेट कल्चर प्रमाणे संचालक मंडळाची बैठक, सभागृह अद्ययावत, सर्व कॉम्प्युटराईज आणि आपल्या महाराष्ट्राच्या देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनावरण पुतळा, ह्या अशा अनेक आणि महापुरुषांचे तेलचित्र लावून या संस्थेने एक नवीन केलेलं आहे. आणि या संस्थेची पुढील योजना जी आहे की आज 52 वर्षी पदार्पण केल्यानंतर या प्रत्येक सभासदांना ज्या काही मोठे कर्जची आवश्यकता आहे ते त्यांनी आज रिझर्व्ह बँकेच्या त्यांचा जो कोटा आहे त्याला मान्यता घेऊन आणि जे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून खाते वर्ग करून इतर SBI किंवा इतर रिझर्व्ह बँकेमध्ये त्यासाठी त्यांनी 1 कोटीची जी कर्ज मर्यादा करण्याची त्यांनी एक संकल्पना जाहीर केलेली आहे. आणि या ठिकाणी 12% डिव्हिडंड देते, 3% डिपीट देते आणि प्रत्येक वर्षी या सभासदांना तो पाल्यांना की ते बक्षीस देतात आणि सेवानिवृत्त सभासदांना सत्कार सपत्नीक होते, त्यांना मानधन मिळते जाण्याचं आणि कन्यादानासाठी त्यांचं एक सत्कार सोहळा लग्नामध्ये जाऊन संचालक मंडळ करते. हे अभिनय असं उपक्रम राबवतात आणि इथे 4थी पासून ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व सभासदांना जे काही त्यांच्या शैक्षणिक गरजेप्रमाणे बॅग्स असतील, बुक्स असतील, जे काही त्यांना लागणारे साहित्य शिक्षणाचं त्यांचं सुद्धा ते सुविधा करतात. आणि ही संस्था अखंडित महाराष्ट्राची एकमेव आहे. आणि या अखंडित महाराष्ट्रामध्ये त्यांचे आज जवळपास 1600-1700 जवळपास सदस्य आहे. हे प्रत्येक सदस्यांना अहिल्यानगरमध्ये येण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ऑनलाईन त्यांचं पेमेंट्स हे संस्था इथून ऑनलाईन करते आणि 3 जामीनवर इतकं मोठं कर्ज वितरण होण्याची मला महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. आणि या संस्थेच्या सर्व संचालक मंडळाला आणि सर्व सभासदांना आमच्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय सल्लागार नागोराव मगर साहेब, RP थोरात आणि आमचे ताराचंद कोल्हे मामा आणि आमचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि पुढील कार्यास आम्ही त्यांच्या समवेत राहू. त्यांना वेळोवेळी जो काही सहकार्य लागेल तो सहकार्य करण्यास संघटना सज्ज आहे. तो हा संघटना असेल, पतसंस्था असतील, आपल्या मागच्या गतकाळामध्ये
ज्यांनी ज्यांनी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं योगदान दिलं त्या सर्वांचं कार्याचं स्मरण 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर सुद्धा ही मंडळी ठेवते. हा यांचा सर्वात मोठा मनाचा मोठेपणा आहे. कारण आता आपण पाहतो अनेक संघटना चळवळी आहेत, काहींच्या गाड्या सुसाट पुढे जातात, पडत्या काळात साथ देणारी मंडळी असेल, सभासद असतील, त्यांचं भान कोणी ठेवत नाही. जी आज काळाची खरी गरज आहे तो एक उपक्रम या संस्थेने या ठिकाणी भाऊसाहेब भाकरे, त्यांचं संचालक मंडळ आणि संस्थेचे सेवक कर्मचारी, ही संस्था जर एवढा नावलौकिक मिळू शकते तर याचं खरं श्रेय जर असेल तर या संस्थेवर विश्वस्त म्हणून काम करणारी जी लोक विश्वासानं सभासदांनी निवडून दिलेली आहेत आणि त्यांची जी धोरणं आहेत ती अत्यंत कायद्याच्या चाकोरीत बसून ती कशी पाळायची याचं तंतोतंत पालन सेवक वर्ग त्या ठिकाणी करतो आणि तेव्हाच त्या पतसंस्थेंना असा लौकिक त्या ठिकाणी प्राप्त होतो. शेवगाव येथे आयोजित कार्यक्रमात संस्थापक R.D. हुशार, अशोक पाथरकर, बाबासाहेब वाकडे, रावसाहेब घुगे यांच्यासह संजय गुजर, सुरेश जायभाये आणि सुनील पेंटर यासारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन बंडू दहातोंडे यांनी केले, तर गोकुळ बिडवे आणि बाबासाहेब हुमरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 52व्या वर्षात पदार्पण करताना संस्थेने आपल्या सभासदांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा संकल्प यावेळी सोडला. सामान्यांच्या हितासाठी स्थापन झालेली ही पतसंस्था आज वीज कामगारांचा भक्कम आधारवड ठरली आहे. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.